हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ही कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक व्यावसायिकांची एक शिखर संस्था, मातृसंस्था म्हणता येईल. या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 89 इतर संस्था काम करत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 1982 मध्ये जेव्हा ही संस्था आकारासाली स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेची निवडणूक फारशी कधी झालेली नव्हती. अपवाद फक्त एका वेळेचा होता. पण या वेळेला मात्र या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चुरस निर्माण झाली आहे. खरं तर कोल्हापूर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या इतका संवेदनशील आहे की कोणतीही निवडणूक असू दे त्याच्यामध्ये ईर्ष्या चुरस येतेच आणि चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सुद्धा आता तो अपवाद राहिलेला नाहीये. चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 3 संचालक निवडून आलेले आहेत एकूण 23 पैकी आणि आता त्यापैकी 20 संचालकांसाठी निवडणूक होणार आहे. 4 तारखेला मतमोजणी आणि मतदान ह्या दोन्ही प्रक्रिया एकाच दिवशी होणार आहेत. आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची एकूणच उद्दिष्ट ही निवडणूक का लागली, संचालक मंडळामध्येच काही बेबनाव आहेत का, पुढच्या 5 वर्षासाठी 3 वर्षासाठी या संचालक मंडळानं काय उद्दिष्ट घेतलेलं आहे, अशा विविध विषयांवरती मला बोलायचे. कारण कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था अनेक व्यावसायिकांच्या, दुकानदारांच्या, कारखानदारांच्या हितासाठी काम करते. पण मग तरी सुद्धा या संस्थेमध्ये एकमत का होत नाहीये. कदाचित निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येकाला आपलं मत मांडायची संधी मिळत असेल आणि म्हणून आज या व्यासपीठावरती आम्ही ठरवलं की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चेंबर ऑफ कॉमर्सच्या आजवरच्या वाटचालीची आणि भविष्यकालीन वाटचालीची माहिती घेऊया. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विद्यमान अध्यक्ष आनंद माने साहेब. नमस्ते. त्याचबरोबर चेंबरवरती यापूर्वी काम केलेले श्री योगेश कुलकर्णी. या निवडणुकीमध्ये ज्या 8 जागांवरती परिवर्तन क्रांती पॅनेल म्हणून जे लढवत आहेत त्या 8 जागांपैकी एक जागा लढवणारे श्री बाहुबली पाटील आणि त्यांच्याच बरोबरीनं या निवडणुकीच्या रिंगणात असलेले बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल. नमस्कार. चौघांचंही स्वागत आहे. माने साहेब, मी सुरुवातीला तुम्हाला विचारणार आहे, 1982 साली या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. त्यानंतर मगाशी म्हणले त्यानुसार आजपर्यंत कधी निवडणुकीची फारशी वेळ आली नाही. या वेळेला मात्र निवडणूक लागलेली आहे. 8 जणांनी या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेले आहेत. तुमचा खरं तर ही निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न होता. त्यासाठी अनेक पडद्यामागून पडद्यासमोरून वेगवेगळे प्रयत्न झाले असं ऐकिवात आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचा अट्टहास होता की निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे ही भावना होती? सर्वप्रथम 1982 साली शिवाजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. कोल्हापुरामध्ये व्यापार उद्योग वाढावा, विकास व्हावा आणि त्या माध्यमातून इथले जीवनमान सुधारावं, रोजगार उपलब्ध व्हावेत, ही खरी यामागची भावना आहे. आणि त्या संदर्भात विविध पातळीवर चेंबरतर्फे प्रयत्न केले गेले. शिवाजीराव देसाई यांना महाराष्ट्र चेंबरचं सुद्धा नेतृत्व करण्याची संधी लाभली. आपण जर बघितलं कोल्हापुरात अनेक उद्योग आणि व्यावसायिकांचे प्रश्न होते. त्यामध्ये रेल्वेच्या ह्याच्यामध्ये सुधारणा, त्याचप्रमाणे कोल्हापूर कोकण रेल्वे जोड प्रकल्प, अनेक रेल्वे नवीन गाड्या सुरू करणं. त्याचप्रमाणे मला खास इथं उल्लेख करायचा आहे की जकात हटवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चेंबरनं पुढाकार घेऊन जो लढा उभारला, जवळपास 25 वर्ष तो लढा चालला. या 25 वर्षामध्ये नंतर तो शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना हा मोठा लढा झाला. त्याच्यामध्ये मोठे मला 1 मिनिट थांबावंसं वाटतं. खरं तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की आपल्याला वर्षानुवर्ष एखाद्या प्रश्नावरती लढा उभा करायला लागतो. हे खरं तर अपयश आहे अशा संघटनांचं. 25 वर्ष आपल्याला जकात हटवण्यासाठी वेळ लागला. कोल्हापुरातील टोल हटवण्यासाठी 4 वर्ष झगडावं लागलं. तशाच पद्धतीनं LBT साठी सुद्धा लढा द्यावा लागला. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या आंदोलनाची व्याप्ती किंवा कार्यकाळ किती असावा याचा आता अंतर्मुखून विचार करण्याची गरज आहे. बरोबर. आणि आपण म्हटलं ते बरोबर आहे. याच्यामध्ये दीर्घकालीन हे विषय असतात. म्हणजे आपण जर रेल्वे एखादी सुरू करण्याकरता जेव्हा मागणी करतो तर त्याच्याकरता 1 वर्षभरात 2 वर्षात त्याच्या बरोबर मान्य आहे. 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष आता रेल्वे लाईन 10 वर्षापूर्वी
कोल्हापूर कोकण रेल्वे जोड प्रकल्पाची मागणी केली गेली. आम्ही कोल्हापूर वैभववाडी रेल्वे जोड कृती समिती स्थापन केली आणि त्याच्या योगे आम्ही रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री खुराना साहेब यांच्यावर पहिली बैठक दिल्लीमध्ये घेतली. डी.वाय. पाटील साहेब त्रिपुराचे गव्हर्नर होते, ते स्वतः हजर होते त्या बैठकीला आणि त्यावेळेला पहिल्यांदा ही मागणी केली गेली आणि ऑन रेकॉर्ड त्यांना हे जो मॅप दिला गेला. थोडक्यात चेंबर ऑफ कॉमर्सनं ती मागणी केली होती अगदी. आणि त्याला आता यश आलेलं आहे. आता नशिबानं पण माझा जो मूळ प्रश्न आहे तो आपण त्याच्याकडे जाऊया की या वेळेला जी काही निवडणूक कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची लागलेली आहे ही निवडणूक होऊ नये यासाठी काही प्रयत्न झाले होते? अगदी अगदी महत्वाचं की प्रयत्न ह्याचा अर्थ असा होता की व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची ही संस्था आहे. त्या ठिकाणी निवडणूक करून दुपडी आणि लोकांच्या मनामध्ये हे होऊ नये याच्याकरता प्रयत्न केले गेले. प्रयत्न म्हणजे मी आणि पारसभाई सुद्धा बोललो. प्रयत्न म्हणजे संवादातून आपण तो मुळात तशी निवडणूक लागू नये आणि मतभेद होऊ नये असा प्रयत्न होता. यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे. ज्या वेळेला लक्षात आलं की बाबा आम्ही ज्या ह्यांच्या गटात आपण असं समजूया, आता हे दोन ग्रुप आहेत असं समजूया, दोघंही व्यापार उद्योगाकरता प्रयत्नशील असणारे ग्रुप आहेत. ज्यावेळेला लक्षात आलं की बाबा माझ्या पाठीमागे जे लोक आहेत, माझ्याकडे 35-40 जण इच्छुक आहेत, मग मी किती लोकांना थांबवणार? ही प्रक्रियेचा भाग आहे, जाऊया आपण प्रक्रियेमध्ये. अच्छा, पण मग बाहुबली पाटील साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही चेंबर ऑफ कॉमर्सच्या कामकाजाशी अत्यंत निगडीत गेले काही वर्ष आहात. तुम्ही काही काळ यांच्याबरोबर सुद्धा काम केलं आहे. अचानक स्वतः उभा मांडावसा का वाटला? वेगळी चूल मांडावीशी का वाटली? वेगळी चूल मांडण्याची अनुकूलता आता सध्या आलेली आहे. याच्यापूर्वी अशी अनुकूलता नव्हती, आता ती आलेली आहे. कारण निवडणूक होऊ नये यासाठी जे प्रयत्न केले गेले आणि अमिकेबली सगळं व्हावं असं म्हणणारे काही वर्ग होता. पण त्याचबरोबर असा एक वर्ग होता की इतरांना पण संधी मिळाली पाहिजे. ती संधी 20-20 वर्षे मिळत नाही, 25-25 वर्षे मिळत नाही. आणि ह्या तरुणांना काम कधी मिळणार, नवीन नेतृत्व कधी येणार? आता इतके मोठे मोठे इंजिनियर, डॉक्टर, वकील झालेले आहेत. वी शुड ॲडमिट देम इन द अवर इन्स्टिट्यूशन. आणि त्याच्यामुळं त्यांचं एक वकूब, त्यांचं एक इनिशिएटिव्ह, त्यांच्या कामाची एक तयारी, आपल्याला त्याचा उपयोग व्हावा, नेतृत्वाचा उपयोग व्हावा, यासाठी आम्ही ही धडपड करतो आहोत. तेच ती मंडळी असू नयेत असा त्याच्यामागचा भाग आहे. पण आता तुमच्या पॅनलमध्ये नवीन चेहरे कुठले आहेत? तुम्ही जे आता 8 जागा लढवत आहात त्याच्यामध्ये नवीन चेहरे कुठले आहेत? पारसभाई, तुम्ही सांगितलं ते जाईल. म्हणजे यांचं जे म्हणणं आहे की नवीन चेहऱ्यांना, नवीन तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं जर म्हणत असाल तर मग आता तुम्ही तर इतके वर्ष काम केलंय, मग तुम्ही का नाही निवृत्ती घेतलीत? निवृत्ती हा विषय वेगळा आहे. कामाची आवड जर असेल, सोशल वर्कमध्ये कामाची आवड असेल तर काम करण्याची हे असते, इच्छा असते. रेल्वे बोर्डावरती मी कंटिन्युअस आहे. आता अलीकडे जरी नसलो तरी आम्ही अनेक वर्षे एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काम करतो आणि म्हणून त्याच्या 2 योजना मंजूर झालेल्या आहेत. 2 योजना मंजूर झाल्या. तुम्ही काय काम केलं त्याकडे नंतर मी येणार आहे. ठीक आहे. पण मला मुळात विचारायचं की या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्वतंत्रपणे किंवा वेगळं पॅनेल करून लढवलं पाहिजे असं का वाटलं? असं वाटायचं कारण एक स्वच्छ आहे की ज्या लोकांना तुम्ही अकोमोडेट करताय, ज्या लोकांना, ते सोडून जर काही मंडळी बाहेर राहिली तर मात्र मग ते करणं गरजेचं आहे असं वाटायला लागतं. अच्छा, म्हणजे आनंद माने साहेब असं आहे का की वर्षानुवर्ष त्याच चेहऱ्यांना तुम्ही संधी देता आणि नवीन लोकांना तुम्ही घेत नाही असा अप्रत्यक्षरित्या तुमच्यावरती आरोप आहे? आपण जर बघितलं आणि ह्या वेळेला सुद्धा 5 लोकांना नवीन घेतलेलं आहे. बर, ह्याच्यामध्ये कसं आहे की जे लोक आम्हाला, आणि शिवाय आमच्या इथं कॉऑप्शनची आणि निमंत्रित सदस्यांची सुद्धा ही आहे प्रोव्हिजन आहे. ज्यांना काम करायचं आहे, मी आता नवीन चेहरे सुद्धा दिलेले आहेत. आमच्यात तर बघितलं तर काय सगळे, पण आता जे राजकारणात झालेलं आहे की कोऑप्ट म्हणून घ्यायचं कुणाला, याच्यावरनं सुद्धा आता तिथे मारामारी, आणखीन एकमेकांचे पाय खेचले जातात. योगेश कुलकर्णी, तुम्हाला कोऑप्ट म्हणून घेतलं जाईल असं माझ्या पण कानावर आलं होतं, पण जेव्हा ही संधी हुकती असं लक्षात आलं तेव्हा तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, असं खरं आहे का? असं अजिबात नाही आहे. बरं, मग तुमची निवडणुकीमध्ये उतरण्याची भूमिका काय आहे? खरं म्हणजे कसं आहे, खरंच सांगा. आपल्याकडे लोकशाही आहे. या लोकशाहीचा जर का आपण विचार केला तर लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपलं मत मांडण्याची संधी आहे. बरोबर. लोकशाहीचं एक, जोपर्यंत ती लोकशाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे समाजकारण होतं, त्यानंतर तेव्हा जो विषय जेव्हा राजकारणात जाईल तेव्हा त्याचा अर्थ वेगळा केला जातो.
तुम्ही आता जे काही भाऊ चेंबर मध्ये तसं आलंय का समाजकारणातून राजकारणाकडे निघाले चेंबर? पाटील साहेबांना जो काही प्रश्न विचारला की नवीन संधी, खरं बघायला गेलं तर ह्या प्रोसेसचा एक मी भाग होतो. मी पारसभाईंना आणि यांना सांगितलं होतं की तुम्ही 20च्या 20 लोक घेऊन या. 20 फॉर्म भरलेत ना तुम्ही, 20 लोक घेऊन या. कारण चेंबर हे असं प्लॅटफॉर्म आहे की या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. बरोबर. आपल्या लोकशाहीनं जे काही राजकारण शिकवलं त्या राजकारणामध्ये एक माइंडसेट क्रिएट झाला लोकांचा की मला एवढ्या जागा असतील तर मी काम करणार. म्हणजे एवढ्या तुमच्या जागा म्हणण्यानुसार नसतील तर चेंबर काम ऑफ कॉमर्स करणार मध्ये नाही. राजकारण आलेलं आहे. राजकारण आलेलं नाहीये, पण ते जागा वाटपाबाबत जो काही आता विषय झाला त्याच्यामुळे हे इलेक्शन लागलेले आहे असं माझं मत आहे. यामध्ये सुद्धा प्रत्येक ही इलेक्शन ही संस्थेपेक्षा ही काही ठराविक लोकांच्या माइंडसेटवर लढायला चाललेली आहे असं माझं वैयक्तिक आणि मत आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये आता निवडणुकीच्या निमित्तानं सगळेच जण म्हणतात, कुठल्याही निवडणुकीमध्ये असतंच की आम्ही लोकांच्या हिताचा कारभार करणार, परंतु त्याच्यामध्ये व्यक्तिगत इगो जेव्हा आड येतो त्यावेळेला लोकांचं हित मागं पडतं आणि मग त्याच्यातून थोडंसं डायव्हर्ट होत जातं. असं चेंबरमध्ये झालं तुमचं असं म्हणणं? मला वाटतंय. कारण आपल्याला जर काम करायचं असेल तर त्या संस्थेचा आपण सभासद असलो तरी काम करू शकतो. अगदी असं खरं. काही हो, नाही आहे की मला कॉप पदावरच पाहिजे. केलं किंवा पद पाहिजे किंवा कॉप केलं म्हणून माझ्या राईट्स मध्ये काय फरक पडला. पण मग तुम्ही असं काय काही निवडणूक नसतं. लढवताय? मग मी इलेक्शन तुम्ही पण नुसतं लढवतोय सभासद म्हणून काम करू शकला असतात. मग करतोच आहे. इतके वर्ष मी सभासद म्हणूनच काम केलं. संचालक म्हणून व्हायची इच्छा का? संचालक व्हायची इच्छा म्हणजे मी आता जे काही CI ला काम करतो स्टेट लेवलला, त्यामध्ये ही जर संस्थेमध्ये ही संस्था माझ्याबरोबर असेल, गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जे काही कार्यक्रम राबवले CI आणि चेंबरच्या माध्यमातून, कारण आता कसं आहे नवीन नवीन आव्हानं यायला लागलेली आहेत, नवीन कायद्यामध्ये बदल व्हायला लागला आहे, GST यायला लागलेला आहे. या सगळ्यामध्ये मला CI आणि कोल्हापूर चेंबर या दोघांचं जर एकत्रितकरण मी केलं तर मला नक्की कोल्हापूरच्या लोकांसाठी किंवा ह्या संस्थेचा जिथं वावर आहे या सगळ्यांच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म मला उभा करता येईल असं मला वाटलं आणि म्हणून मी यामध्ये आलो. पारसभाई, सत्ताधारी पॅनेल असू दे किंवा तुम्ही उभं केलेलं आता हे नवीन पॅनेल असू दे, तुमच्या पॅनेलमध्ये 8च उमेदवार आता या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण याच्यामध्ये आता जसं योगेश कुलकर्णी म्हणले तसं कुठेतरी पुन्हा एकदा स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या नावासाठी ही निवडणूक लढवली जाते असं वाटते का? नाही. हे तुमच्याकडनं पण तसंच होते का आणि सत्ताधाऱ्यांकडनं पण तसंच होते का? नाही, खरं बघितलं तर ही निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीनं ते झाली झालं, पाहिजे. मान्य केलं. झाली पाहिजे. हो. 58 लोकांनी फॉर्म भरले. बर. 58 लोकांनी फॉर्म भरल्यानंतर 28 जागाचे 58 फॉर्म आले. खरं तर ज्यावेळी सगळे हे झाले, छाननी झाली, त्यातले जे सिलेक्शन झाले त्यात ह्यांच्या गट सोडून 20 लोक होती. तर ऍक्च्युली पहिल्यांदा असं लक्षात नाही आलं आमच्या की पण तेव्हापासून यांचा गट आणि यांचा वेगळा गट असं नाही होतं. नाही नाही तिथं ज्यावेळी तुम्हाला जर हे घ्यायचं असेल म्हणजे निवडणूक लढवायची असेल तर आधी तुम्ही माघारीचा अर्ज द्या. निवडणूक लढवायची असेल तर आधी मागायचं. फॉर्म भरायचा असेल तर आधी माघारीचा अर्ज आमच्याकडे जमा करा. पण ही प्रक्रिया कुठली म्हणजे निवडणूक लागायचं मेन कारण झालं. निवडणूक करताना माघारीचा अर्ज आम्ही का द्यायचा? मग द्यायचा असेल तर आमचा तुमच्याकडे तो तुम्ही आमच्याकडे द्या. मी आनंद माने आनंद माने माझ्याकडे द्यायचा. व्यापारी पद्धतीने करायची असेल तर त्याच्या लक्षात आलं की त्यांना जी पाहिजे ती चेहरे घ्यायचे, ज्यांना नको आहे त्यांना घ्यायचंच नाही या संस्थेत. तर व्यापारीची संस्था कशी? खरं बघितलं गेल्या 5-6 वर्षात ज्यावेळी LBT त्यानंतर संस्थेचं काम, तर व्यापारी वर्ग फार नाराज होता की काही लोकांच्या हातातही ही संस्था आहे, संस्था ही सर्व सभासदांची नाही आहे. असं ज्यावेळी हे लक्षात आलं तर त्यावेळी की आपल्याला ही इलेक्शन लढवायला पाहिजे. काही लोकांच्या हातात संस्था म्हणणारे काही कोण? काही म्हणजे आता जे विद्यमान संचालक आहेत बर. ते कसं होतंय मी नेहमीच मानतोय. पण मग त्या विद्यमान संचालकांना इतरांनीच तर बिनविरोध निवडून दिलं होतं, तेच. तेव्हा त्यांच्या हातात असणं साहजिक आहे. साहजिक आहे. म्हणजे ज्यांनी विनोद निवडून दिलं त्यांना ज्यावेळी वाटतं मला इलेक्शनला उभा राहायचंय तर त्यांनी साथ द्यायला पाहिजे त्यांना. बर बर. आम्ही तुम्हाला आज दिलं बिनविरोध, आज आनंद माने साहेब चांगलं काम करतात, ओके चालून दे. पण मला ज्यावेळी वाटतंय किंवा आम्ही जर 50 लोक इच्छुक आहोत, फॉर्म भरले म्हणजे इच्छुक आहोत, पण त्याच्यात बसून आपण तोडगा काढू शकत होतो. आनंद माने साहेब सुद्धा, मी आणि आनंद माने सुद्धा आम्ही चर्चा केली काय करता येईल. आनंद माने म्हटले तुम्ही असं तुमच्या ते 2 ते 3 घेतो आणि बाकी तुम्ही माघार घ्या. म्हटलं माझ्याकडे कुणाचा माघारीचा अर्ज नाही आहे, तेव्हा मी तुम्हाला ह्या घटकेला कुठला शब्द देऊ शकत नाही. निवडणूक लावायची नसेल तर ही 8 लोक तुम्ही त्यांना सांगा माघार घ्यायला लावा. निवडणूक होतं तर माझं काही एक मत नाही आहे की मी ह्या लोकांना घेऊनच इलेक्शन. मला या सगळ्या चर्चेमध्ये थोडासा हस्तक्षेप करायचा आहे
की आता आपण जे काही गेली 15 मिनिटं बोलतोय त्याच्यामध्ये सातत्यानं ही निवडणूक का लागली याच्याविषयी बोलत असताना प्रत्येकाची अशी भावना आहे की आम्हाला संधी पाहिजे म्हणून. पण मला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे न्यायचंय की चेंबर ऑफ कॉमर्सची जी काही मूलभूत उद्दिष्ट आहेत, ध्येय धोरण आहेत, त्याच्याबद्दल काय? त्या ध्येय धोरणामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून तुम्ही निवडणूक लढवताय, की आहेत त्या माणसांचं काम चांगलं चालू आहे पण आता आम्हाला पण संधी द्या यासाठी लढवताय? हा बेसिक फरक आहे. बोला, कुणीही बोला. यासाठीच मला मी असं- जरा बोलू हा, का? बोला. म्हणजे आपण जो म्हटला की मूळ उद्देश, आम्ही मूळ उद्देशामध्ये अनेक गोष्टी ह्या जवळपास हे स्थापनेपासूनच, मी माझा कालावधी किंवा आमच्या आधीच्या अध्यक्षाचा कालावधी नाही म्हणत, अगदी स्थापनेपासून ज्या कार्य जे करायला लागतंय त्याच्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स नेहमीच सक्रिय राहिलेला आहे. मी या ठिकाणी उदाहरण देतो. MSME गव्हर्नमेंट ऑफ इंडियाशी बरोबर आम्ही दरवर्षी 2-3 कार्यक्रम घेतो. कोल्हापुरातून माल आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल कोल्हापूरमध्ये वेगवेगळे चर्चासत्र घेतं. त्याचप्रमाणे कोल्हापूर परिसरातील, जिल्हाच नाही, कोल्हापूर सांगली ह्या परिसरातील लोकांना बंदराचा सेवा उपलब्ध करून द्यावी यासाठी जयगड बंदर आहे, आंग्रे बंदर आहे, गोवा पोर्ट आहे, यांच्याशी बरोबर सेमिनार्स आम्ही या ठिकाणी घेतले. त्याचप्रमाणे इंडस्ट्री आहे, सलग 3 वर्ष अगदी आपण सुद्धा त्याला भेट दिली असेल, सक्सेसफुल इंडस्ट्रियल एक्झिबिशन हे आम्ही पहिल्या वर्षी 3 वर्षापूर्वी सुरू केलं आणि हे वर्षी तुम्ही जे उपक्रम राबवले ते सगळे तुम्ही या तुमच्या दिलेले आहेत. भाषेमध्ये दिलेले, छापलेले आहेत. पण मला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला LBTच्या बद्दलचा लढा सुरू होता अगदी. त्यावेळेला व्यापारी महासंघ या लढ्यामध्ये अग्रस्थानी होता, त्यावेळेला चेंबरनं मात्र थोडीशी कचखो भूमिका घेतलेली होती असा आरोप आहे. नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी वीज दरासंदर्भामध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळेला सुद्धा चेंबर ऑफ कॉमर्स अग्रभागी होतं. परंतु त्याच्यामध्ये पुन्हा राजकीय हितसंबंध पाहून अजिबात नाही. आंदोलनांची दिशा ठरवली जायची का असा एक प्रश्न आपण निर्माण होतो. कुठल्याही उद्योजकाला विचारा, वीज दरवाढीच्या आंदोलनामध्ये आमच्या सर्व संस्था ज्या स्मॅक आहे, गोशिमा आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबरीने नाही, त्यांच्यामध्ये अग्रेसर राहून आणि LBTच्या बद्दल LBT बद्दल आपण जे म्हटलं महासंघ त्यातनं निर्माण झालाय. एक्झॅक्टली म्हणजे महासंघ त्यावेळी अग्रणी नव्हतो, व्यापाऱ्यांना LBT नको विना होता. पर्याय जकात गेली पाहिजे ह्या गोष्टीशी कोल्हापूर चेंबर पहिल्यापासून बांधील होतं आणि त्याकरताच लढा देत होतं. ज्या वेळेला जकात जाऊ दे आणि तात्पुरती LBT मान्य करा असं फॅमनं मान्य केलं, कोल्हापूर चेंबरनं कधीच त्याला मान्यता दिली नाही. महाराष्ट्र चेंबर आणि फॅम यांनी त्याला मान्यता दिली, आम्ही कधीच त्याला मान्यता दिली नाही. आमची पहिल्यापासून ठाम मागणी होती की विना पर्याय जकात गेली पाहिजे. अच्छा, त्यावेळेला लढा उभारला गेला. आमच्या ज्या उमेदवार आहेत यातले सर्वजण ज्या लढ्यामध्ये सामील होते. मग व्यापारी महासंघ वेगळं का स्थापन झालं? नाही, त्यांची प्रायोरिटी फक्त आणि फक्त LBT ला priority होती. वेगळी असणार त्यामध्ये. कसं होतंय कुठल्याही गोष्टी तो स्थापन झाला, स्थापन एक लक्षात झाला. घ्या, दुसरी संघटना स्थापन करू नये असं काही याकरता कुठं आम्ही नाहीये. काही हे बरोबर, केलेलं नाही बरोबर. किंवा त्यांच्या कामकाजामध्ये आम्ही काही इंटरफिअरन्स केलं आणि नाही, शिवाय म्हणजे ऐका व्यापारी महासंघानं LBT बद्दल जो काही लढा उभारला त्याच्याबद्दल विरोध असायचं कारण नाही, नाहीच नाही, आहे. परंतु चेंबर ऑफ कॉमर्स त्याला सपोर्ट करण्यात कुठं Support कमी पडलं का नाही, नाही, नाही. Support असा त्याला मुख्य केलेला मुद्दा आहे. आहे. पण आता मला सगळ्यात या सेगमेंट मधल्या शेवटच्या प्रश्नाकडे यायचंय जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मगाशी पण मी विचारला, आता तो स्ट्रेट फॉरवर्ड विचारतो की संचालक मंडळाचं काम उत्तम सुरू आहे पण केवळ आम्हाला संधी हवी म्हणून पॅनल उभारले की संचालक मंडळाच्या कारभाराबद्दल काही आक्षेप आहेत म्हणून तुम्ही निवडणूक लढवताय? पूर्ण आक्षेप आहेत. बरं. गेल्या आता जर बघितलं 5 वर्षात संस्थे म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स मृतावस्थेत आहे, काही काम झालेलं नाहीये. बरं, खरं बघितलं तर चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 424 सभासद, गेल्या 5 वर्षात किती सभासद वाढले. आज ही संघटना ज्या पद्धतीनं काम करते तर संपूर्ण संस्थांची शिखर संस्था म्हणजे कोल्हापुरातली एक मातृसंस्था जी तुम्ही म्हटलं तर मेन संस्था, तर तिचं अस्तित्व किती मोठं आहे. आज तुम्ही चेंबरच्या ऑफिसला गेला तिथे कॉम्प्युटर नाही, म्हणजे साधा आम्ही व्हॉट्सअप नंबर आहे ते व्हॉट्सअप नंबर नाही, मेल नाही, मेल वगैरे सभासदांना कॉन्टॅक्ट कसं करता हे समजत नाही. तिथं औनकुल म्हणून एक आमचे तिथं सेवक आहेत, Secretary. त्यांच्याकडे काही मागितलं तर विचारल्याशिवाय देत नाही. साधा म्हणजे गेल्या वर्षीचा मी अहवाल मागितला, गेल्या वर्षीचा अहवाल तर सार्वजनिक आहे, मला देता येत नाही, नंतर उद्या या. म्हणजे पण ही अशा परिस्थिती खरी पद्धतीचं आहे. असेल अशी परिस्थिती जर असेल तर मला असं वाटतं की बदलत्या काळानुसार चेंबर ऑफ कॉमर्सनं पण नवनवीन तंत्रज्ञान चेंबर ऑफ कॉमर्स आणि विश्वासाची भूमिका घेतली वेबसाईट पाहिजे. आहे, चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये कॉम्प्युटर आहे आणि हे 1-2 वेळा कधीतरी आले असतील चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये, मला माहित नाही.
परंतु सर्व गोष्टी जे प्रोसिजर्स आहेत चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 2016 पर्यंतचे ऑडिट झालेले आहेत आणि सर्व ज्या लोकांना एक्सपोर्ट करण्याकरता सर्टिफिकेशन लागतंय, ज्या व्यापारी उद्योजकांच्या काही अडचणी असतील त्या सोडवल्या जातात. आयकर, वाहतूक सल्लागार, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स सर्व समित्यावरती आमचे प्रतिनिधी जातात. त्या ठिकाणी सर्व प्रोसिजर काम चालू असते. आता ह्या गोष्टी जर यांनी जर आज निवडणूक आली म्हणून हे माहिती घ्यायला गेले आणि विचारलं तर काय काम चालू नाही, तुम्हाला माहितीच नाही काय काम चालू आहे. आता तुमचा माणूस पाठवा आणि तिथलं रेकॉर्डिंग मला असं वाटतं की या आमचा अहवाल आहे या- हा स्वयं स्पष्ट आहे. नाही नाही, काय एक कार्य मिनिट. मला असं आहे? वाटतं, योगेश कुलकर्णी, मी जेव्हा योगेश कुलकर्णींना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं की म्हटलं तुम्ही नेमक्या कुठल्या पॅनेलचे आहात, तर तुम्ही कुठल्याही पॅनेलचा नाही, मी एक या संस्थेचा हितचिंतक आणि एक व्यापारी उद्योजक कारखानदार या भूमिकेतनं बोलणार आहे. अनेकदा हे सगळे बोलत असताना तुम्ही घरातल्या घरात हसताय. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? म्हणजे आता जो काही चेंबरचा कारभार सुरू आहे तो तुमच्या दृष्टीनं समाधानकारक एक सभासद म्हणून तुम्हाला वाटतो का? ज्या वेळेला मी चेंबरमध्ये गेलो, ज्या वेळेला माझ्या एक्सपोर्टचे प्रश्न होते त्या त्यावेळेला चेंबरनं मला मदत केलेली आहे. त्यामुळे नक्कीच मी म्हणेन हा समाधानकारक आहे. बरं, चेंबरचं अस्तित्व हे जे काही आहे हे नक्कीच आहे आणि ते त्याच्या मूल्यांच्यावर आहे. चेंबरचं अस्तित्व हे वैयक्तिक माणसावर कधीही अवलंबून असत नाही. पण तुम्ही जर बघितलं तर चेंबर ऑफ कॉमर्सची एक सुदैवानं आपण योगायोग म्हणू की आतापर्यंत चेंबर ऑफ कॉमर्सची प्रतिमा अशी आहे की ती व्यक्ती केंद्रित आहे. म्हणजे शिवाजीराव देसाई असतील किंवा नंतर प्रदीपभाई कापडे असतील आणि गेल्या काही वर्षामध्ये आनंद माने साहेब असतील. म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स म्हटल्यावरती एक विशिष्ट व्यक्ती मला असं सांगायचं योगायोग घडलेला आहे. हे जो लीडर असतो त्याचं नाव नेहमी असतं. बरोबर. जनरल जो आहे त्या जनरलचं नाव असतं, त्यावेळेला त्याच्या कर्नलचं नाव कधी असत नाही कधीही. त्यामुळे जे जिंकला तर तो जनरल जिंकत असतो आणि जर त्यामध्ये प्रॉब्लेम झाला तरी त्याला सुद्धा तो जनरलच जनरलचा जबाबदार. असतो. बरोबर. या भागानं सगळे आपले इन्स्ट्रुमेंट चालत असतात. यामध्ये पारसबाईंनी मगाशी जे काही सांगितलं की आधी अर्ज द्यायला पाहिजे आपला माघारीचा. माझाही गेल्या 3 निवडणुकीला माघारीचा अर्ज मी पहिला दिलेला होता. पण लोकशाही तुम्ही म्हणताय तर लोकशाही ही प्रक्रिया ही प्रक्रिया शिवाजीराव देसाईंनी घातलेली होती. याचं कारण असं आहे की आज समाजामध्ये आता पारसबाई म्हणले तसं 58 अर्ज होते. 58 पैकी 23 येणार, राहिलेले जाणार. बरोबर आहे. म्हणूनच मी मगाशी बोललो की जे राहिलेले 20 होते किंवा 25 असतील ते सगळ्यांनी काम करायला या. ते ह्या लोकांना मान्य नव्हतं. यांना होतं की आम्हाला त्या बोर्डातच आता असलं पाहिजे, पदावरतीच पाहिजे. काम करत असताना पदाची अपेक्षा ठेवून काम करणं योग्य नाही. उद्या मला जर सांगितलं जाऊ शकत होता ना योगेश, आपण पण कॉपरून जाऊ शकत होता. जाऊ शकत होतो. आम्हाला प्रक्रिया माहितच नव्हती. आम्ही चेंबर मध्ये आल्याशिवाय आम्हाला जर प्रक्रिया कळत नसेल. यांचाच एक उमेदवार माझ्याकडे आला होता. मी त्याला सगळ्या गोष्टीची कल्पना घेतली. अरे हे असं काय झालं? तो म्हणला हे काय काय तुम्ही बोलताय आम्हाला माहितच नाही. कारण ती ट्रान्सपरन्सी असली पाहिजे या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना. दुसरं असं याच्यामध्ये आहे की शिवाजीराव देसाईंनी आज ही प्रथा का पाडली होती? कारण समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातली जी लोक आहेत चांगली प्रथा आहे आणि प्रत्येकाला काम करता आलं पाहिजे. प्रत्येक माणसाला रोटेशन काम करता आलं पाहिजे. प्रत्येक लोकांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. ही ती भावना होती, ही केलेली नाही आहे असं आमचं मत आहे. कसं आहे, कायदेशीररित्या आपण जर म्हटलं तर अशा पद्धतीनं प्रवेश म्हणजे तुमच्या उमेदवारी अर्जासोबतच माघारीचं घेणं बरोबर नाही. हे बरोबर आहे. परंतु आतापर्यंत जर चेंबरचा इतिहास बघितला तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी ते केलेली. आता मी ह्याला सांगितलं 58 लोकांना एकत्र बोलूया. 58 लोकांमधले काही ह्याच्यात जातील बॉडीमध्ये आणि काही कॉपमध्ये काही मध्ये 58 लोक ज्यांनी फॉर्म भरले ते सगळे व्यक्तिगत ज्यांनी फॉर्म भरलेत ते सगळे इच्छुक आहेत. त्यातले 23 लोक इथे तेच म्हणत होतो तुम्हाला. तुम्ही ऐकलं नाही प्रॉब्लेम आहे. निवडून आला अजूनही विड्रॉ करा, अजूनही करूया आपण. असं करा, आमची तयारी आहे की या चर्चेमध्ये आता जर इथेच या दोघांनी जर ठरवलं की आपण विड्रॉल करूया आणखी ही निवडणूक बिनविरोध अजूनही होऊ शकते, तर अजूनही होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की आपण फॅक्च्युअल गोष्टी बोलूया. माने साहेब सांगतो सगळ्यात पहिल्यांदा हा समज जो पसरवला यांनी की चेंबर माघारीसह अर्ज स्वीकारते हे चुकीचं आहे. ऐका मी सांगतो कोण स्वीकारते. ह्या चेंबरच्या सिनियर लोकांची एक कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी असं सांगते की आमच्या ग्रुपमधून तुम्ही जर अर्ज भरायचा असेल आमच्या ग्रुपमधून
तर तुम्ही माघारीसह अर्ज द्या. आमचं तुमचं काय सुरू झालंय? अन्यथा आमचं तुमचं काय सुरू झालंय? ऐका, ते सुरू केलेलं आहे आणि त्याला लोकशाहीमध्ये व्यापारी हे सगळे एक आहेत हो. एक आहेत. आता निवडणूक लागलेली आहे, त्यामुळं तुम्ही ऑब्व्हियसली दोन ग्रुप झालेले आहेत. आणि तुम्ही कसं म्हणाले? हे पसरवलं गेलं चुकीचं. चेंबर कधीही चेंबरचे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा निवडणूक अधिकारी किंवा आमचा सेक्रेटरी माघारीसह अर्ज मागत नाही. तुम्ही सांगावं. मग दुसरा मी ग्रुप होता मी सांगतो आतापर्यंत ऐका, निवडणूक झाली आता- नाही. एक बोलतात मी ज्या वेळेला अर्ज भरायला मी ज्या वेळेला एक संचालक आहेत, सिनियर संचालक आहेत, त्यांचं नाव सांगू का? काय हरकत नाही सांगायला. सांगा ना. आमचे पवार मला म्हणाले की तुम्ही अर्ज करणार असाल मी सही करतो पण माघारीचा अर्ज घेऊन या. बरोबर. मग हे चेंबर, ही इज नॉट चेंबर, इलेक्शन ऑफिसर. ही सिनियर मॅन. तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मला नाही, अनेक मला वेळा मला असं सांगितलं. वाटतंय की म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही माघारीचा अर्ज हे condition मी घेतलेलं मगाशी आहे. म्हटलं त्यानुसार आहे की जर तुम्ही नियमानुसार या गोष्टीकडे बघायला गेलात तर उमेदवारी अर्जासोबत माघारीचं पत्र हे चुकीचं आहे. This is not advisable. परंतु जर त्या संस्थेच्या दूरगामी हितासाठी आणि सभासदांच्या एकमेकांच्या सुसंवादासाठी जर अशी पद्धत कोणी तयार केली असेल तर ती का तयार केली हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता मला जायचंय, हा मूळ मुद्दा बाजूला ठेवूया. मगाशी चर्चा काय वेगळ्या दिशेने निघाली होती की अजूनही ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मला असं वाटतं की जर तर त्या गोष्टीला अर्थ नसतो. आता पुलाखरून बरंच पाणी होऊन गेलंय हो, बरोबर. आणि या निवडणुकीमध्ये आता जसं योगेश कुलकर्णी म्हणतायत, माने साहेब म्हणतायत, मी बोलताना प्रत्येकाला असं म्हणतात की ज्याला काम करायचंय त्याला पदाची गरज काय, पण तरी सुद्धा प्रत्येकाला पद हवंय म्हणून तरी निवडणूक लागलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपण ते नाकारू शकत नाही. Yes. तर मला तेवढंच विचारायचंय की तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. तुमचा पुढच्या कालावधीसाठी काही ऍक्शन प्लॅन ठरलेला आहे का? जसं राजकीय निवडणुकीमध्ये त्यांचा वचननामा, जाहीरनामा असतो, तसा तुमचा काही ऍक्शन प्लॅन किंवा तुम्ही काय करणार आहात सभासदांसाठी हे आम्हाला सांगा. खरं तर चेंबर ही सर्व संस्थांची शिखर संस्था आणि त्या शिखर संस्थेप्रमाणे सगळ्या जेवढ्या संस्था आहेत त्याला जे जे काही व्यापारीकरण आणि नवीन कायदे किंवा आता सरकारी धोरण बदलतात त्या संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, टोटली कॉम्प्युटराईज संस्था करणे. खरं तर आज पेपरलेस आणि कॅशलेस सरकार चाललेलं आहे. त्यावेळी माझं चेंबरही पेपरलेस आणि कॅशलेस असावं. कुठल्याही संस्था म्हणजे जनरल बॉडीच्या वेळी ज्यावेळी मानेसाहेब जे म्हटले की आपण अर्ज मागायचा घ्यायला पाहिजे तर जनरल बॉडीत हा विषय ठेवू. ज्यांना कुणाचा उपस्थित येतील त्या कमिटी करून त्यातनं बिनविरोध घेऊ शकतो. पण अर्ज भरायला आल्यानंतर तशी प्रक्रिया आम्ही बंद करणार आहोत. जे काय आहे सभासदांच्या समोर ठेवू. आज 424 सभासद, खरं तर 4000 सभासद झाले पाहिजे सगळ्या संस्था आणि सगळे लोक. That's it. आणि त्या सभासद वाढीचा आमचा प्रयत्न राहील. 12 तालुके कोल्हापूर जिल्ह्याची ही संघटना 40 आहे. लाख चेंबरकडे जेवढे सभासद जास्त तेवढं चेंबरचं राजकीय आणि बाकीच्या याच्यात वजन असतं. आणि ते वजन मला चेंबरचं महाराष्ट्रात करायचं आहे. आणि कोल्हापुरात एखादी गोष्ट घडते ती देशभर जाते आणि चेंबर एवढ्या चांगल्या पद्धतीने समजा आम्ही शेवटी जे काही निवडून येऊन ते एकत्र मिळूनच काम करणार. इथं कुठला राजकीय दोष नाही, व्यक्ती दोष नाही. आम्ही बसलेलो सगळे आम्ही मित्र आहोत. आता ज्यावेळी 23 जागा आणि 28 लोक तर त्यातनं सभासद ज्यांना मतं देतील ते आम्ही एकत्र येणार आहोत आणि एकत्र मिळूनच चेंबरचं आम्ही पण मला याच्यामध्ये एक अशी शंका वाटते की तुम्ही जे म्हणताय ते खूप चांगला मुद्दा आहे तुमचा, अतिशय त्यामागची भावना चांगली आहे. परंतु याच्यातून खरोखर तुमचं मनोमिलन नंतर होणार आहे का? कारण एक गोष्ट नक्की आहे की 23 पैकी 3 जागा आता बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. 20 पैकी केवळ 8 जागांवरतीच तुमचे संचालक आहेत. म्हणजे 12 संचालक यांचे निवडून येणारच आहेत. म्हणजे 12 अधिक 3 15 त्यांचे असणार आहेत. आणि जर तुमचे 8च्या 8 निवडून आले तरी सुद्धा तुम्ही बहुमतामध्ये असणार नाहीये. अशा वेळेला तुम्ही या व्यासपीठावरून मानेसाहेब तुम्ही असाल, योगेश कुलकर्णी असतील किंवा पारसभाई असतील, तुम्ही कोल्हापूरच्या लोकांना ही ग्वाही देऊ शकता का की निवडणुकीपुरतच आत्ता जो काय तो विरोध आहे, नंतर मात्र चेंबरच्या विकासासाठी, चेंबरच्या भल्यासाठी सगळेजण एकत्रित काम करणार, तिथं व्यक्तिगत इगो मध्ये आड येऊ देणार नाही. हे आता मी तर स्वतः मान्य करतो. माझं एक नेहमीच मत असते संस्था कुठली असो, ट्रस्ट संस्था ही सभासदांची असते आणि सभासदांच्या हितासाठी काम करायचं असते. निवडून येणे हा एक भाग आहे. पण आल्यानंतर मी तरी स्वतः सांगतो ह्या चेंबरसाठी सगळ्यांशी मिळून मी काम करणार आहे. आणि चेंबरचं एक म्हणजे मी जसा वचनावर केलेला आहे, मी जे म्हटलं दोघांचा एकत्र करून आपण चेंबरचा विकास निवडणुकीतले जे काही मतभेद असतील, मनभेद असतील ते विसरणार का? महत्वाचं की आम्ही जे आता हे निवडलेले आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये, उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि सामाजिक ह्याच्यामध्ये सुद्धा काम करतात असे आम्ही उमेदवार निवडलेले आहेत. त्या उमेदवारांच्या पाठीमागे वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे.
म्हणजे आम्हाला खात्री आहे की आम्ही अशी चांगले आमच्याकडे इच्छुक 38-40 होते, त्यातून ह्या बाकीच्या लोकांना कन्व्हिन्स केलं की आपण ह्यात 20च लोक घेऊ शकतो आणि बाकीच्यांनी थांबायला पाहिजे आणि आमच्या बरोबर काम करायला पाहिजे. ते सर्व लोक आमच्या बरोबर आता काम करतात. निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलचा विचार ते सगळ्यांच्याकडे पोहोचवायचं काम करत आहेत आणि मला खात्री आहे की आमचे उमेदवार निवडून येतील, कारण कामच आहे तसं समोर आम्ही काम ठेवलेलं आहे. फक्त आणि ह्याच्यामध्ये लोकशाही प्रक्रियेला मी मान देतो. निवडून आलेले लोक त्याचं नेतृत्व ठरवतील, त्याचे पदाधिकारी ठरवतील आणि त्या पद्धतीने ते काम चालेल. मी या विषयावरती संवाद प्रतिवाद घेणार आहे म्हटल्यानंतर मला आज दुपारी एक फोन आला होता तुमच्याच एका सभासदाचा, नाव मी मुद्दाम सांगणार नाही. त्यांनी मला असं सांगितलं की या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे कोणी उमेदवार आहेत ते सगळे अतिशय दिग्गज, यशस्वी, आणखीन प्रतिष्ठित असे लोक आहेत. त्या सगळ्यांची सामाजिक अशी एक त्यांची इमेज आहे आणि त्याचबरोबर त्यातले अनेक लोक हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी सलगी जवळीक करणारे आहेत. त्यामुळे बऱ्याचदा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कामावरती सुद्धा राजकीय थोडासा कल दिसून येतो. या आरोपाबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी आपण जे म्हटला की आमच्या ग्रुपमध्ये ग्रुप म्हणतो जे आज पॅनल किंवा जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित असणारे लोक आहेत. काही उद्योजक आहेत जे ज्यांच्या परिवारातील काही पक्षाशी पदाधिकारी आहेत. काही म्हणूनच मी म्हटलं की त्याचा कुठलाही परिणाम चेंबरच्या कामावरती होणार नाही. त्याचा चांगला परिणाम चेंबरच्या कामावर जे काही आमचे राजकीय आहेत त्याचा बरोबर जाऊन मी सरळ सांगतो, मागच्या वेळेला काँग्रेस सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं, त्यावेळेला आम्ही सगळे मिळून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारकडे किंवा तिथल्या मंत्र्यांच्याकडे जात होतो आमच्या अडचणी सोडवण्यासाठी. आता भाजप शिवसेने सरकार आहे, पालकमंत्री आमचे चंद्रकांत दादा पाटील आहेत. व्यापाऱ्यांचा रूपांतरित कराचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, चेंबरचं सर्व शिष्टमंडळ चंद्रकांत दादांच्याकडे गेलं, त्यांनी आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन गेले. तो प्रश्न आज थोडा तरी मार्गी लागण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. इथं चेंबर ही संघटना अशी आहे की व्यापारी उद्योजकांचे प्रश्न घ्यायचे आणि सत्ताधाऱ्यांच्या समोर जाऊन बसायचं. म्हणजे चेंबरमध्ये राजकारण नाही आहे, राजकारणाकडे झुकलेलं नाहीये. अच्छा, मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेतनं आपल्याला एक कळलेलं आहे की ही निवडणूक अपरिहार्य आहे. आता जरी किती जरी म्हटले तरी निवडणूक होणार आहे आणि याच्यातून एक प्रत्येकाला संधी या अनुषंगाने बघताय. योगेश कुलकर्णी, मला तुम्हाला शेवटी विचारायचंय की तुम्ही मगाशी तुम्ही म्हटलात की मी या संस्थेच्या कामाबद्दल समाधानी आहे. तुम्ही असंही म्हटलात की मला पद असायचे काही कारण नाही, मी सभासद म्हणून सुद्धा काम करू शकतो, पण तरी सुद्धा तुम्ही एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात आहातच. हे काय नेमकं गोडू बंगाल आहे? नाही, आम्हीच आणले त्यांना. अच्छा, महत्वाचं सांगतो की ही व्यक्ती त्यांना सांगतील ना पुढे, ते सांगतील. पण तुम्ही मी help करू सांगतो नका, की त्यांना सांगू द्या. नाही, पण मला कॉम्पिटंट पर्सन असू दे ना, मी सांगतो ना, ते पण उत्तर देतील. आम्हाला हे CII वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करत असतात, यांच्या कामाचा डायरेक्ट आमच्या ह्याच्यामध्ये उपयोग व्हावा यासाठी आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे. अच्छा, ओके. म्हणजे यांच्या आग्रहास्तव तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात. रिंगणात आलो. बरं, तुमच्या डोक्यामध्ये काही ठोस कल्पना आहेत का पुढच्या भविष्यकालीन योजनांसाठी? कसं आहे, जीएसटी आता यायला लागला. हो, जीएसटी आणि तो खूप परिणामकारक असा तो व्यापाऱ्यांच्यावर. खूप परिणाम होणार आहे. असा तो व्यापाऱ्यांच्यासाठी खूप मोठा एक हे आहे म्हणजे एक मोठा प्रॉब्लेम, क्रांतिकारी बदल होणार आहे. क्रांतिकारी बदल होणार. जसं आता डिमॉनिटायझेशनचं झालं तसं हा जीएसटी आहे. जीएसटी मध्ये पुन्हा एक प्रोव्हिजन आहे की जीएसटी आला म्हणून LBT जाईल असं नाही आहे, त्याची एक प्रोव्हिजन आहे. ह्या प्रोव्हिजनचा अभ्यास, कारण स्टेट लेवलला जेव्हा मी प्रेझेंटेशन बघितलेली आहे त्याच्यामध्ये हा जो जीएसटी येऊ घातलेला आहे, या जीएसटीमध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांच्या वर आपण जरी म्हणत असलो जीएसटीमुळं आपला म्हणजे सगळं टॅक्सेशन इक्विव्हॅलंट होईल काय, तरी सुद्धा त्यामध्ये बराचसा फरक असणार आहे आणि ह्याचा अभ्यास सगळ्यांनी मिळून एकत्र करायला पाहिजे. आणि मला CII लेवलवरून GSTसाठी जे काही चांगली पॅनल मेंबर्स की जे आत्ता आपल्या गव्हर्नमेंट बरोबर काम करतात असे लोक मी जर इथं आणले तर मला त्यांचा उपयोग आपल्या म्हणजे ह्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्यासाठी चांगला करता येईल. आणि GST हा एक भाग आहे. दुसरा भाग, अजूनही ज्या काही नवीन नवीन स्कीम्स यायला लागलेल्या आहेत याचा अभ्यास हा आपल्या लेवलला करण्यापेक्षा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना जर आपण इथं बोलवलं तर त्यांच्या माध्यमातून आपण तो चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या बरोबर काम करता येईल. हा एक माझा आहे. कारण आपण इथून पुढं स्पर्धा ही आहेच, स्पर्धेला तोंड द्यायलाच पाहिजे आहे. आपण म्हणत होतो सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट, त्याच्या पलीकडे आता आपण गेलेलो आहे. म्हणजे हे सगळं ई-कॉमर्स आणि ह्याचा जमाना आलेला आहे. यामध्ये आमचा छोटासा ट्रेडवाला माणूस किती सक्षम असणार आहे. आज आम्हाला जे काही FDI यायला तुम्ही आज व्यापक हिताच्या गोष्टी करताय,
पण एकीकडे आपण सुरुवातीला म्हटलं त्यानुसार कोल्हापुरामध्ये व्यापारी उद्योजकांची संख्या वाढत असताना चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभासदांची संख्या मात्र वाढत नाहीये. असं मला वाटत नाही, कारण संस्थेचे सभासदी वाढले, 90 संस्था 89 सभासद आहेत. संस्था आहेत आणि त्या संस्थांचे 89 संलग्न संस्था आणि त्यांच्या अंतर्गत त्यांचे सभासद हे बघा व्यापारी टोटल सभासद. थेट सभासद तो तुम्ही करून घेत नाही. नाही, घेतो ना. आता मी पण 89 सभासद आहे. संस्था ज्या आहेत त्या 89 संस्थांचे जरी 100 मेंबर म्हणले तरी सुद्धा आता तेवढे आमचे सभासद आहेत चेंबरचे. 8,900 तेवढे इन्व्हॉल्व आहेत का? त्यांचे तेवढे इन्व्हॉल्व आहेत का? त्यांचे- संस्था इन्व्हॉल्व आहेत का? एक मिनिट, संस्था इन्व्हॉल्व आहेत. आहेत का? आहेत. किती त्यांच्या संस्थेचे जनरल जे बॉडी काही- झाल्या, त्यांचे किती प्रश्न विचारले गेले त्या आतापर्यंत संस्थेच्या? 42 संस्था ह्या त्यातल्या ऍक्टिव्हेटेड आहेत. 89 पैकी 42. 42 आहे. पण मग पुढच्या हा आकडा जरा काळामध्ये वाढला तो- पाहिजे ना अजून. तो 89 होईल. हा मग तो वाढला पाहिजे. करायचं ना. हे- हे- आपण त्यासाठी म्हणून सगळ्यांनी करायचं प्रयत्न ना. करूया. किती वर्षामध्ये नाही, बघा, जर योगेश. मला हा प्रश्नच नसेल तर मी येणारच नाही. नाही, मला असं वाटतं पण की या तुम्ही वेळेला बोला. ही निवडणूक लागली त्यामुळे निदान हे योगेश, ह्या प्रश्न उपस्थित झाले. That's right. निमित्तानं 89 संस्था ऍक्टिव्हेट करायच्या आणि जास्तीत जास्त सभासद नाही, करून घ्यायच्या. मी अजून ह्या सांगतो. मुद्द्यावर आम्ही एकमत आहोत. 89 सभा संस्थेपेक्षा माझ्या मते त्या कदाचित 200 पण होतील. याचं कारण अगदी असं बरोबर आहे. आहे मगाशी तेच की म्हटलं. जे प्रॉब्लेम्स फेस इथून पुढे होणार होणार आहेत, आहेत. ते करायला येत एका नाही. कॉमन तोपर्यंत प्लॅटफॉर्मवर यायला संघटना पाहिजे. नाही म्हणजे माने साहेब आणि योगेश कुलकर्णी जे माने- आता म्हणतायत की चेंबर ऑफ कॉमर्सचा जो काही तोंडवळ आहे तो अधिक व्यापक करण्याची आता वेळ आलेली आहे. दॅट्स राईट. होणार आणि की? या निमित्तानं मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मान्य केलंय की आतापर्यंत 89 पैकी 42 संस्था ह्या आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा त्यांच्याशी आपण असोसिएट होतो. 89 कागदोपत्री होत्या पण जास्ती करून नाही, 42 नाही, होते. तो आता नाही, कदाचित आणखी आकडा वाढू शकेल. 89 संस्था आमच्याशी अफिलिएटेड आहेत आहेत. आणि डे टू डे ह्याच्यामध्ये कसं होतं की ज्या भागामध्ये आपण आता जे हे बघितलं की जेव्हा प्रश्न निर्माण होतात त्याच वेळी त्यावेळेला संस्था तुमच्याकडे येते. वीज बिलाचे दर बरोबर. वाढले की ह्या आमच्या यंत्रमागधारक सगळे तुमच्याकडे येत असतील कदाचित. बरोबर. ऍक्टिव्हेट होतात. बरोबर. एलबीडीचा प्रश्न निर्माण झाला, वेगवेगळ्या संस्था जोपर्यंत स्मूथ वर्किंग चालू आहे. आता रूपांतरित करायचा प्रश्न निर्माण झाल्याबरोबर 60,000 नोटिसेस कोल्हापूर जिल्ह्यात काढल्या गेल्या. हो. त्यावेळेला वेगवेगळ्या संघटना हे जेव्हा आल्या. प्रश्न निर्माण होतो त्यावेळी तो सोडवण्यासाठी ती संस्था तुमच्याकडे चेंबर ऑफ कॉमर्स आणि- आणि चेंबर ऑफ कॉमर्स त्यासाठी त्यांना अगदी. सपोर्ट करते असं तुमचं म्हणणं तर आहे. पण चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये त्यासाठी अशा तज्ञ लोकांचे स्वगट करायला पाहिजे. आम्ही 23 लोक जे निवडून आलो ते प्रत्येक विषयाचा तज्ञ गट आमचे आता 424 मग त्याच्यासाठी पुन्हा घटना बदलायला लागेल. नाही, मुळात तज्ञ घेऊ शकतो. घटना चेंबर बदलत ऑफ नाही. कॉमर्स या हे- committees नाही, नाही. आहेत. कमिटी आहेत ना. Chamber of त्या Commerce active आहे. नाही. मला एक त्या विचारायचं कमिटी फक्त आपल्याला ऍक्टिव्ह करायची. कमिटीज पण ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आपल्या करायची त्यातले आहे. काही लोक मला काम एक करत सांग, नाहीये. गेल्या वर्षात किती म्हणून हा कमिटीने प्रश्न काय निर्माण काम केलं? झालेला आहे. आमच्या इकडे सर्व गेल्या वर्षात निमंत्रित किती कमिटीने तज्ञ आहेत. किती काम केलं एवढं आम्हाला सांगा. कमिटीज ऍक्टिव्ह आहेत. त्यामध्ये आपल्या कमिटीचे लोकांना- मेंबर ऍक्टिव्हेटेड नाही मला आहेत. एवढंच विचारायचं आहे की आता आपण जे म्हटलं असं की त्यानुसार मुळात चेंबर ऑफ कॉमर्स ही संघटना आहे की ती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट खाली नोंदवलेली आहे. हा, आपल्याला हे सांगतो की हिची पूर्वी नोंदणी कंपनी कायद्याखाली झाली होती. त्यानंतर मागील 6 वर्षापूर्वी जनरल बॉडी विशेष सर्वसाधारण सभा घेऊन कंपनी ऍक्ट मध्ये जो बदल झाला त्याच्यामध्ये 11 पेक्षा जास्त संचालक ठेवता येत नाहीत. रोटेशन प्रमाणे दरवर्षी संचालक बदलावे लागतात. तर त्याच्यावर अगदी साकल्यानं चर्चा होऊन एक ठराव जो सगळ्यांना पाठवला गेला आणि त्यामध्ये ही संस्था कंपनी ऍक्ट मधून चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट मध्ये आणि तशी रूपांतरित घटनेमध्ये झाली. रूपांतरित म्हणजे आता पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स काम करते. काम करते आणि त्या कायद्याखाली आता ही निवडणूक होत म्हणजे फक्त मेंबर वाढवण्यासाठी. मेंबर कंपनीमध्ये सुद्धा येतो मेंबर वाढवले असेल चांगली गोष्ट आहे. तुम्हालाच म्हणायचं होतं ना मेंबर वाढवले पाहिजे म्हणून. वाढवत नाही. संचालक वाढवण्यासाठी. हा, संचालक वाढवण्यासाठी झालं. थोडक्यात आपल्या संचालक वाढवले नाही. बाय रोटेशन इथं बाय रोटेशन कधीच नाहीये. पण 5-5, 10 वर्ष काही- हेच राहतात. हेच आम्हाला दुःख आहे. नाही नाही, पण तुम्ही कधी काही पाटील साहेब यांच्यावर काम करत होता. आम्ही काय करू नाही, नाही, पाटील साहेब- 10 वर्ष हे बदल जागेवर पण पाटील बदल साहेब, झाले. तुम्ही आपण सुद्धा त्या नेतृत्व प्रक्रियेचा बदल एक भाग झाला. होता. संसदीय लोकशाहीमध्ये नेहमी नेतृत्व बदल झाला पाहिजे. म्हणून वकिलांच्या संस्था दर वर्षाला अध्यक्ष बदलतात. पण पाटील साहेब- आमदार खासदार पाटील दर साहेब- 5 वर्ष पाटील साहेब, बदलतात. तुम्ही सुद्धा आणि या आमचे सगळ्या 10 प्रक्रियेचा वर्ष, एक भाग 15 होताच वर्ष की. किती राहतात? पाटील साहेब आमचं त्यासाठी म्हणणं आता आपण एवढंच आहे लोकशाही की हे पद्धती बदला. नाही, हे बदला. मला तेच आणि विचारायचंय. नेतृत्वाला नवीन वाव द्या, नवीन तरुणांना वाव द्या की ते दे कॅन हॅव. आपण होणार वाव की? देत नाही ना. आम्ही आता तुमच्यापेक्षा काय 20 झालं? वर्ष आज कमी आहे. 25 वर्ष वाव दिलाय तुम्हाला. 20 वर्षापेक्षा लहान आहे तुम्हाला साहेब. वाव दिला. आम्हाला- मला या पाटील साहेब, या चर्चेमध्ये सगळ्या हस्तक्षेप प्रक्रियेचा करायचा तुम्ही सुद्धा एक एक भाग घटक होता. होता. आम्ही घटक वाव होता. दिलेला आहे. तुम्ही आम्ही वाव घटक दिलेला होता. आहे. आम्हाला तुम्ही काय केलंय? फक्त एक तज्ञ कमिटी म्हणजे काय आम्हाला माहिती नाही अजून. कुठल्या गावात तुम्ही तज्ञ अहो, आहे? तुम्हीच तुम्ही म्हणला की गेल्या आता 2-3 रेल्वे वर्षात तुम्हीच काय म्हणला केलं की आपण? तुम्ही काय केलं करता सगळं. सगळं? 2-3 वर्षात काहीतरी काम केलं असेल तुम्ही तज्ञ कमिटी तज्ञ होतात. कमिटी. नाही, मला असं वाटतंय की या सगळ्या काम- चर्चेतून काम काय केलं का नाही, नाही या त्या सगळ्या 2-3 वर्षात? चर्चेतून अनेक खरं तर त्याला उपप्रश्न आहेत. ही चर्चा अजून मला 2 तास करता येईल, परंतु आपल्याला मुळात या संस्थेमध्ये एका चांगल्या संस्थेमध्ये राजकारण येऊ नये
आणि जे काही काम होते ते सर्व सभासदांच्या हिताचं काम व्हावं असं प्रत्येकजण म्हणत असेल तर तसं वागलं पण पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे मला सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी विधानं दिसत आहेत. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की नवीन चेहरे आले पाहिजेत, परंतु जर आता बघितलं तर अनेक चेहरे तेच आहेतच पुन्हा. त्यामुळे त्या वादात जायला नको. आता बाहुबली पाटील साहेब, खरं तर मग तुम्ही स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात असता कामा नाही होतं. इथं नवीन चेहरा पाहिजे होता, परंतु तसं होत नाही. 12 लोक सगळे नवीन आहेत. नवीन होते 20, 12 लोकांना माघार घ्यावी लावली. नाही, आता परत हा बस, नाही. म्हणजे हा विषय घेण्यापेक्षा 12 लोकांना ज्यावेळेला कळलं की ह्याच्या मागचा हेतू काहीतरी वेगळा आहे, त्याला आपण ठीक आहे, त्या 12 लोकांना ओपन प्लॅटफॉर्मला बोलूया आपण. नाही ठीक आहे. मला असं वाटतं की आता निवडणूक तर जाहीर झालेली आहे. यांनी 8 जागांवरती यांचे उमेदवार उभे केले आहेत. 3 जागा ऑलरेडी तुमच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे तुमचं बहुमत येणार आहे यात काही शंका नाही. आमच्या व्यापाऱ्यांच्या आहेत त्या जागा. पण मला एवढंच या निमित्तानं समप करताना एवढंच म्हणायचंय की ही संस्था व्यापारी, उद्योजक, कारखानदार यांच्या हितासाठी काम करते. भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून कुठलेही किलमिश किंवा कुठलेही एकमेकांच्या बद्दलचे किंतु मनात न ठेवता ही संस्था काम करावी आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावावेत. यासाठी ही संस्था एक सगळ्यांसाठी एक ज्याला आपण म्हणतो की वटवृक्षासारखी काम करेल. आता वटवृक्ष यांच्याकडे चिन्ह असलं तरी विमानासाठी पण पाय जमिनीवर पाहिजेत. किती झेप घेतली मला असं वाटतं. आणि मला वाटतंय योगेश कुलकर्णी, माने साहेब, आम्ही एकत्र बऱ्याच संस्थेत आणि सोशलमध्ये काम करतो. निश्चितच ह्या चेंबरमध्ये सुद्धा किती त्यांच्यासाठी आम्ही सगळे व्यापारी म्हणून एकत्र काम करणार, ही तर माझी ग्वाही आहे. बरोबर. धन्यवाद. मला वाटतं याच भावनेनं जर या संस्थेनं काम केलं तर नक्कीच कोल्हापूरच्या उद्योजक कारखानदारांना न्याय मिळेल. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 4ही मान्यवर आले आणि आमच्याशी मोकळेपणानं बोलले, स्पष्टपणानं बोलले, जरा जास्तीच स्पष्टपणानं बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.